चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आजची गोष्ट आहे सिंहिणी आणि तरुण ससाना। ओळख आणि स्वभाव यावर शिकवण देणारी। एका घनदाट जंगलात सिंह आणि सिंहिणी राहत होते। त्यांना नुकतेच 2 गोंडस पिल्लं झाली होती। सिंह रोज सकाळी शिकारी जायचा आणि संध्याकाळी काहीतरी अन्न घेऊन यायचा। एक दिवस तो दिवसभर जंगलात फिरूनही काही शिकार मिळाली नाही। परत येताना त्याला एक लहान ससाना दिसला। सिंहाला त्याच्यावर दया आली आणि तो त्याला मारण्याऐवजी घरी घेऊन आला। सिंह म्हणाली, हा तर अजून लहान आहे, तो त्याला मारले नाहीस, मग मी कशी मारू? आणि त्याला आपल्या पिल्लांसोबत वाढवूया। आणि मग सिंह आणि सिंहिणी आणि त्यांच्या बछड्यांनी त्याला आपल्या घरात स्थान दिलं। त्यांनी ससानालाही आपलंच समजून प्रेमाने वाढवलं। पण जसा वेळ गेला, पिल्लं मोठी झाली आणि त्यांच्यात फरक दिसू लागला। सिंहाचे पिल्लू धाडसी होते, तर ससाना सावध आणि भीती बाळगून राहायचा। एकदा खेळताना त्यांच्या दिशेने एक जंगली हत्ती आला। सिंहाची पिल्लं त्याच्यावर झेपावली, पण ससाना म्हणाला, तो शत्रू आहे, घरी चला। सिंहाच्या पिल्लांनी त्याचं ऐकलं, पण नंतर ते त्याची खिल्ली उडवू लागले। ससानाला राग आला, तो म्हणाला, मी कशात कमी नाही, मी सोड घेणार। हे ऐकून सिंहिणीने गंभीर होत त्याला सांगितलं, तू आमच्यासारखा आहेस, पण तू ससाना आहेस आणि तुझा स्वभाव वेगळा आहे। तू सूड घेण्याचं बोलतोस म्हणून आता तू इथे राहू शकत नाहीस। सिंहीण गरजली की जा इथून आणि परत कधीच येऊ नकोस। ससाना घाबरून जंगलात निघून गेला आणि आपल्या ससाण्याच्या टोळीत सामील झाला। या गोष्टीची शिकवण आहे, स्वतःबद्दल सत्य जाणून घ्या आणि तशीच वागणूक ठेवा। गोष्ट आवडली ना? मग चला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चिमण्या गोष्टीला। धन्यवाद।